डॉक्टर अमित पुंडलिक रेडेकर, यशवंतराव चव्हाण, KMC कॉलेज, कोल्हापूर. आज आपण मागणीचे प्रकार अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष मागणी. प्रत्यक्ष गरज पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तूची मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, अन्नधान्य, कपडे इत्यादी उपभोग्य वस्तूंची मागणी ही प्रत्यक्ष मागणी असते. 2 नंबर, अप्रत्यक्ष मागणी. अप्रत्यक्ष मागणीला सापेक्ष मागणी असे देखील म्हणतात. ज्या वस्तूची मागणी उपभोक्ता वस्तूच्या उत्पादनासाठी करतो अशा वस्तूच्या मागणीला अप्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, ग्राहकांनी कपड्याची मागणी केल्यास त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात, परंतु कापड तयार करण्यासाठी लागणारा कापूस हा अप्रत्यक्ष मागणीमध्ये येतो. 3 नंबर, संयुक्त मागणी. त्याला पूरक मागणी असे देखील म्हणतात. एखादी गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त वस्तूंची मागणी एकत्रित केली जाते तेव्हा त्याला पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, चहाची गरज पूर्ण करण्यासाठी साखर, चहापूड, दूध, पाणी, गॅस इत्यादी वस्तूंची मागणी एकाच वेळी करणे याला संयुक्त मागणी असे म्हणतात. 4 नंबर, संमिश्र मागणी. एखाद्या विशिष्ट वस्तूचा वापर जेव्हा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो तेव्हा अशा वस्तूच्या मागणीला संमिश्र मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, वीज, पाणी इत्यादी वस्तूंची मागणी ही संमिश्र मागणी आहे. आणि शेवटचा प्रकार आहे 5 नंबर, स्पर्धात्मक मागणी किंवा पर्यायी वस्तूंची मागणी. एकमेकांना पर्याय ठरू शकणाऱ्या वस्तूंच्या मागणीला स्पर्धात्मक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, चहा आणि कॉफी, साखर आणि गूळ. एकंदरीत आज आपण 5 मागणीचे प्रकार अभ्यासलेले आहेत. बोर्ड परीक्षा दृष्टिकोनातून फरक स्पष्ट करा किंवा टिपा लिहामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी, संमिश्र मागणी अशा पद्धतीने फरक स्पष्ट करामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. धन्यवाद.